10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत. त्यामध्ये 12वीची जी परीक्षा आहे ती 10 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि 10वीची जी परीक्षा आहे ती 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत होऊ घातली आहे. त्यामध्ये जर आपण विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर 10वीमध्ये आपल्याकडे 33,653 मुले आणि 25,767 मुली अशा एकूण 59,420 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत आणि 147 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा 10वीसाठी होणार आहे आणि 12वीसाठी 27,318 मुले आणि 20,914 मुली अशी एकूण 48,232 विद्यार्थी जे आहेत आपले ते परीक्षेला बसणार आहेत आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 82 केंद्रांवरती होणार आहे. या सगळ्या केंद्रांवरती जी बेसिक फॅसिलिटी आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज व्यवस्थित असल्याबाबतची खात्री ही बीईओ, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शिक्षण यांच्या मार्फत पर्सनली व्हिजिट करून करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या सगळ्या केंद्रांवरती सीसीटीव्ही यंत्रणा ही असणं आवश्यक आहे आणि त्याबाबतची पण माहिती घेण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा नाहीये त्यांच्या मार्फत आजही सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे आणि जिथे फायनली सीसीटीव्ही यंत्रणा नसणार आहे अशा ठिकाणी आपण झूमची पण लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्या माध्यमातून सर्व जे इन्व्हिजिलेटर्स आहेत त्यांना कनेक्ट होणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण सीसीटीव्ही आणि झूमच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रक्षेपण तिथलं जे आहे ते आपल्या जे कस्टोडियन असतात त्यांच्याकडे हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तिथे तंत्रस्नेही शिक्षकांची आपण व्यवस्था देखील करून दिलेली आहे जेणेकरून कुठेही टेक्निकल काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याबरोबरच जी आपले क्वेश्चन पेपर्सची जी वाहतूक आहे त्यासाठी पण कस्टोडियन यांना पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे. सर्व जे केंद्र आहेत आपली तिथून 500 मीटरच्या अंतरावरती झेरॉक्स सेंटर जे आहेत ते बंद करण्याबाबतचा आपण आदेश देण्यात आलेला आहे आणि त्याबरोबरच 50 मीटरमध्ये देखील दुसरं कोणालाही एंट्री राहणार नाही अशा प्रकारचे आदेश करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांची फ्रिस्किंग जी करण्याची व्यवस्था आहे ती मुलांची आणि मुलींची वेगळी व्यवस्था करण्यासाठी सर्व केंद्रांना निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे मुलींसाठी एक वेगळं एन्क्लोजर फ्रिस्किंगसाठी देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी कंपाऊंड नाहीये त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातलं कंपाऊंड देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सर्व करत असताना जी तिथे पूर्ण मंडळी असेल जी परीक्षा कंडक्ट करणारी असेल त्यांना सगळ्यांना अधिकृत आय कार्ड देण्याची पण सूचना देण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी जो पेपर आहे त्या पेपरशी निगडीत कोणतेही शिक्षक किंवा लॅब असिस्टंट किंवा इतर कोणताही स्टाफ हा त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही याबाबतची कटाक्षाने नोंद घ्यायला सांगितलेली आहे. आपल्याकडे 10वी आणि 12वीसाठी प्रत्येकी एक संवेदनशील केंद्र शासनामार्फत निश्चित करून आलेलं आहे. मागच्या वर्षी जिथे गैरप्रकार झालेले आहेत त्या ठिकाणचे केंद्र यावर्षी आपण परीक्षा केंद्र म्हणूनच बाद केलेले आहेत. ते परीक्षा केंद्र ठेवलेले नाहीयेत. या 2 ठिकाणी संवेदनशील केंद्रावरती बैठे पथकाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि फिरत्या पथकांची देखील व्यवस्था सगळ्या पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. जिल्हा स्तर, तालुका स्तर आणि केंद्रस्तर या ठिकाणी फिरत्या पथकांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे सर्वच प्रकारच्या आपल्याला व्यवस्था ज्या आहेत त्या आपण केलेल्या आहेत. काही ठिकाणी जे संवेदनशील केंद्र आहेत तिथे बैठा पथकांसोबतच ड्रोन कॅमेरा आणि व्हिडिओग्राफी कॅमेरा यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.